आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी आंबोडे चौक या ठिकाणी आम्ही हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965D याचं जे काम आहे ते लोणंद ते सातारा या ठिकाणचं काम चालू आहे. तर हे 2 लेनचं काम आहे असं आम्हाला समजतंय आणि त्याच्या पहिल्या कामाचा टप्पा हा दोन्ही बाजूनं नाले किंवा गटर काढण्याचं काम चालू आहे. हे गटर काढण्याचं काम चालू असताना ह्या कामामध्ये अत्यंत हलगर्जीपणाचं काम चालू आहे. हे काम रात्रंदिवस 24 तास चालू आहे. रात्रीच्या तर बिना लाईटचं काम हे चालू आहे. ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. 99% कामावर पाणी मारलं जात नाही आणि तुम्ही जे नाले काढलेले आहेत तर शेतकऱ्यांनी त्या नाल्यावरून जायचं कसं? ज्यावेळी ऊसाची वाहतूक होणार आहे, शेतीमालाची वाहतूक होणार आहे, तर ती वाहतूक होताना ते जे तुम्ही स्लॅब टाकलेला आहे त्या नाल्यावर तो त्या कपॅसिटीचा स्लॅब आहे का? आणि नंतर तुम्ही काम करून गेल्यानंतर जर स्लॅब पडला तर त्यांची नंतर दुरुस्ती कोण करणार? तेवढी शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे का? हे काम निकृष्ट दर्जाचं आहे. याला शासन पाठीशी घालायचं आहे. वारंवार वाठार ठिकाणी असू दे, पिंपोडे खुर्द या ठिकाणी असू दे किंवा सातारच्या ठिकाणी असू दे, ह्या कामासंबंधात ठेकेदाराला शासकीय अधिकाऱ्यांना विचारलं पण त्यांच्याकडून उडवडीची उत्तर आली. यापुढून जर कामात ह्या बदल झाला नाही आणि आमची अशी मागणी आहे की जी गावं बाधित आहेत त्या गावाशी संपर्क करून त्यांच्याशी समन्वय साधून शासकीय अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी त्यांना जे गरजेचं काम आहे किंवा जे कामाचा उपयोग होईल त्या पद्धतीतच काम करावं. अन्यथा ही फक्त ह्या आंदोलनाची आम्ही सुरुवात केलेली आहे. इथून पुढं जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही स्वतःचे JCB पॉकलँड आणून हे नाले उद्ध्वस्त करून टाकणार आहे आणि उच्च दर्जाचं काम चालू झाल्याशिवाय हे काम आम्ही चालू होऊन देणार नाही. आपण पत्रकारांनी ह्याची काळजी घेऊन हा मेसेज सरकारपर्यंत पोचवा अशी आपणाला विनंती आहे. आणि वाठार स्टेशन लोणंद ते सातारापर्यंत होणाऱ्या प्रत्येक गावाच्या नागरिकांची, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची असणारी गैरसोय टाळावी यासाठी हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन करत आहे. याचा सरकारने व ठेकेदारांनी विचार करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जर आम्हाला एक 8-15 दिवसाच्या आत ह्याचं उत्तर दिलं नाही आणि इथं ते आमच्याशी चर्चेला बसले नाहीत तर हे काम आम्ही गावोगावची लोक पुढे येऊन पुढं चालू करून देणार नाही. हे काम किती त्याचं आहे, दर्जाचं आहे, किती रक्कम? आम्हाला जे माहिती मिळाली ते हे 298 कोटीचं काम आहे. शिरवळ लोणंद आणि लोणंद ते सातारा असं 298 कोटीचं काम आहे. KCPL कंपनी ही गुरगाव हरियाणा तिथल्या कंपनीला ह्या ठेका मिळालेला आहे. आता ते ठेकेदार इथल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या प्रतिनिधींना हाताशी धरून हे एवढ्या खालच्या दर्जाचं काम करतायत ते अद्याप इथल्या जनतेला कळालेलं नाही. तुम्ही आता रस्ता रोको करत असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला सूचना देऊन तुम्ही बोलवलं होतं काही? दोघांनाही सूचना देऊन कळवलेलं होतं. ठेकेदार म्हणलेत या अधिकाऱ्यांचा, शासकीय अधिकाऱ्यांचा आम्हाला कुठलाही निरोप नाही किंवा ते निवेदन स्वीकारायला आले नाही तरी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे. आणि असंच हलगर्जीपणा राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस स्टाईलने इथनं पुढचं त्यांना आंदोलनाचे परिणाम भोगावे लागतील. पुढे जर हे प्रश्न नाही सुटले तर पुढचं पाऊल करा. पुढचं पाऊल हे काम बंद करणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत ह्या कामाची तक्रार करणार आहे. वरिष्ठ अधिकारी NHAI म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित आहे. आता कलेक्टरांना सांगून किंवा आमचे खासदार नितीन काका पाटील साहेब आहेत त्यांना सांगून केंद्रापर्यंत कुठल्या मार्फत ही तक्रार आमची योग्यरित्या पोहोचू शकते आणि ह्याला कुठला तोडगा निघू शकते. पण तो निघेपर्यंत एक 8 दिवसात या कामाचा दर्जा सुधारला नाही तर सगळे गाववाले हे काम आम्ही थांबवणार आहोत. सरकारी अधिकारी कुठे आलेत? सरकारी अधिकारी काय आलेले इथं दिसत नाही आहेत. ठेकेदाराचे पण 1-2 लोक आलेले आहेत. आता त्यांनाच हे काम मुळात कुठल्या पद्धतीचं आहे, रस्त्यापासून किती मीटर उजवीकडे डावीकडे सेंटरपासून तुम्ही कसं काम करणार आहे, झाडं किती तोडणार आहे, ते परत कुठं तुम्ही लावणार आहे का नाही, ग्रामस्थांना गावकऱ्यांना ह्याच्यात सहभागी करून घेणार आहे का नाही, त्यांच्याशी चर्चा करणार आहे का नाही, हे काही हे पूर्ण अंधाधुंद कारभार चालू आहे. 298 कोटी म्हणजे काय सरकारच्या बापाचे पैसे नाहीत, हे तुमच्या आमच्या सरकारच्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत, टॅक्सचे पैसे आहेत. आणि ह्या 298 कोटीचा अनावंदी कारभार आम्ही कदापिही सहन करणार नाही.